श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना, आयुष्याचा प्रवास करत असताना कुठलीही व्यक्ती ही मनातून पूर्णपणे काढून टाकणं हे आपल्या सगळ्यांना अशक्य आहे. पण त्या व्यक्तीची आठवण आल्यावर तो होणारा त्रास कमी करत जायचा असतंय. थोडक्यात आठवणींमुळं आपल्या रोजच्या वागण्या बोलण्यावर कोणताही परिणाम होता कामा नये इतकं सांभाळायचं, काम करत राहणं, आपल्या आवडीच्या छंदामध्ये वेळ घालवणं, कधी वाटलं तर मनसोक्त रडून घेणं, भावनांचा निचरा न करता त्या दाबून टाकल्या ना की त्यांचा स्फोट होत असतोय. म्हणून भावना या पाण्यासारख्या वाहू द्यायच्या असतात. त्याला अडवायचं नाही, कारण ते अडवून धरल्या तर ते साचत असतंय. वाहतं पाणी हे निखळ आणि स्वच्छ राहत असतंय. पण खरं तर श्रोते हो, हे काही वेळ गेल्यावरच शक्य होत असतंय. 1-2 दिवसांचं काम नसतंय. त्याला पुरेसा वेळ देणं हे मात्र गरजेचं असतं. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका असेच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. शहाणा माणूस मनाचा मालक असतो. तो मनाला नियंत्रित करतो. मूर्ख माणूस मनाचा गुलाम असतो. मन त्याला नियंत्रित करतं. नात्यांची शिलाई जर भावनांमुळे आहे तर त्यांचं तुटणं अवघड आहे. पण जर स्वार्थापोटी आहे तर त्याचं टिकणं मुश्किल आहे. आपण अशा ठिकाणी प्रगतीची अपेक्षा ही करू शकत नाही जिथं आपण काहीच मेहनत केली नाही, काही केलं नाही, पण बोलून दाखवणं आणि सगळं करूनही काही न बोलणं, यातच बहुतेक नाती संपण्याचं कारण असतं. कोणासोबत आपण वेळ विसरून जातो तर कोणी वेळेसोबत आपल्याला विसरून जातो, आणि हे जीवन असतं. मतलबी लोकांची ओळख तेव्हा होते जेव्हा ते आपल्या जीवनात प्रवेश करतात, आणि खऱ्या मित्राची ओळख तेव्हा होते जेव्हा तो जीवनातून गेलेला असतो. जगात हजारो प्रकारचे खेळ खेळले जातात, पण दुसऱ्यांच्या भावनांसोबत खेळणं हा लोकांचा सर्वात आवडता खेळ आहे. मनुष्य बोलत नाही, त्याची वेळ बोलते. पण जेव्हा वेळ बोलत नाही तेव्हा मनुष्य लाख बोलू द्या, त्याचं कोणी ऐकत नाही. मदत ही अशी घटना आहे जी करावी तर लोक विसरून जातात, आणि न करावी तर लक्षात ठेवतात. एका बाजूला द्वेष आहे ज्याची जाणीव क्षणात होते, आणि एका बाजूला प्रेम आहे ज्याची खात्री पटवून द्यायला पूर्ण जीवन व्यर्थ होतं. पैसा बनला होता माणसाच्या वापरासाठी, पण माणसानं माणसाचा वापर केला पैशासाठी. गरीब माणूस जमिनीवर बसला तर ती त्याची लायकी आहे, आणि श्रीमंत माणूस हा जमिनीवर बसला तर तो त्याचा मोठेपणा आहे. तुमचं दुःख कितीतरी लोकांना सुख मिळवून देतंय. त्यामुळे जर अशा लोकांचा बदला घ्यायचा असेल तर नेहमी आनंदी आणि सुखी राहा. आयुष्य सोपं नसतं. खूप बोललं तर वेडा म्हणतात, आणि कमी बोललं तर अभिमानी म्हणतात. कामाबद्दल बोललं तर स्वार्थी म्हणतात. लक्षात ठेवा, रडत बसलात तर भाकर आणि आदर कोणीही तुम्हाला देणार नाही. काही गोष्टी दिसायला खूप क्षुल्लक आणि छोट्या असतात, पण मनावर खूप खोलवर आघात करतात. पैशाशिवाय काही खरं नाही. पैसा असेल तर माणूस सगळं काही घेऊ शकतो, हे साप चुकीचं आहे. कधी कधी पैसा असून सुद्धा काही गोष्टी मिळत नाहीत. त्यासाठी नशीब पण असावं लागतं.
आणि योग पण जुळून यावा लागतो. भावनिक व्यक्ती नात्यांच्या खेळात कधी जिंकू शकत नसते. सत्य नेहमी मनाच्या तळाशी जाऊन बसलेलं असतं. वरवर असणाऱ्या गोष्टी म्हणजे निव्वळ मनाची घातलेली समजूत असते. स्वतःवर प्रेम करावं, स्वतःवर विश्वास ठेवावा, स्वतःची किंमत स्वतःच करावी, तरच लोक किंमत करतील. आपली किंमत आपल्याच हातात असते. स्वतःला कमी लेखलं तर लोक गृहीत धरायला सुरुवात करतात. बाई चार भिंतींना जेव्हा आयुष्य मानायला लागते तेव्हा तिनं स्वतःला लिंपून घेतलेलं असतं जबाबदाऱ्याने. नातं जेव्हा व्यवहाराच्या पायावर उभं असतं तेव्हा ते जीव नसलेल्या प्रेता समान असतं. काही लोकांची अक्कल ही पावलात असते, गुडघ्यात पण नाही. त्यांच्या विचारसरणीचा विचार करून आपल्याला स्वतःला त्रास देऊ नका. मन स्वैर आहे, त्याला बंधन घातलं तरी ते एका जाग्यावर नाही जास्त वेळ थांबू शकत. त्याला व्यसन घालून दोरानं बांधून ठेवता आलं असतं तर कित्येक लोकांचं दुःख कमी झालं असतं. आज इथं तर उद्या तिथं असणारं मन समजून घेणं खूप कठीण आहे. जाणीवांचा भीषण दुष्काळ पडलेल्या व्यक्तीला आपलंसं करून घेणं म्हणजे स्वतःच्या हातानं पायावर दगड नाही तर कुऱ्हाड मारून घेणं. जेव्हा व्यक्ती हळवी होऊन नात्यांचा विचार करते तेव्हा त्या नात्यात एक सॉफ्ट कॉर्नर असतो आपलेपणाचा. व्यक्ती तिथं नेहमीच तत्पर राहते आपल्या लोकांसाठी. पण जेव्हा सेल्फ रेस्पेक्ट नावाची गोष्ट व्यक्ती धरून बसतो तेव्हा इतरांच्या नजरेत तो स्वार्थी ठरतो. काही गोष्टी दुर्लक्ष करण्याची पण एक सीमा असते. ते ओलांडली की झालं. मग सोडायचं नाही कोणालाच. जिथल्या तिथं बोलून मोकळं व्हायचं. सासरी होणारा अपमान जावई सहजासहजी विसरत नाही. लेकीचं सुख बघितल्याशिवाय बापाची चिंता सुद्धा विसरत नाही. एका बापाची लेकीसाठीची चिंता त्याला बाप झाल्याशिवाय कळत नाही. जे सत्य असतं त्याला ते सत्य आहे हे दाखवण्यासाठी कधीच कोणत्या गोष्टींचं लिंपन करावं लागत नाही. त्याचं स्वतःचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं.